नांदेडमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात मोठा उपक्रम एज्युटेक बिझनेस अकॅडमी पुणे यांच्या विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान व सहरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा भव्य मेळावा मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता गायन वादन विद्यालय सभागृह कलामंदिर जवळ नांदेड येथे संपन्न झाला। या उपक्रमाची माहिती देताना संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी सांगितले की ग्रामीण व शहरी भागातील युवकांना कमी खर्चात गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। या मेळाव्यात नोकरीच्या संधी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि करिअर नियोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली। बेरोजगार युवक, विद्यार्थी व पालकांनी या मेळाव्याचा लाभ घेतला। सामान्य माणसांना परवडणारे एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन आणि लो कॉस्ट एज्युटेकच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसांच्या विद्यार्थ्यापर्यंत क्वालिटी एज्युकेशन देण्याचं काम एज्युटेक करते। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक मुलाला शहरी भागातलं क्वालिटी एज्युकेशन पोहोचलं पाहिजे, हे काम एज्युटेक करते। ट्युशन मध्ये आपण प्रत्येक जण पाहतोय की आज ट्युशनचं एवढ्या प्रमाणात वाढलेले आहे। ट्युशनच्या माध्यमातून ट्युशनच्या फीस सर्वसामान्य माणसाला परवडत नाहीत। ट्युशन मध्ये विद्यार्थ्यांना रिपीट चॅप्टर असेल किंवा अनेक समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या की ज्या लॉकडाऊन नंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना जे काही रायटिंग असेल, लिहिण्याचा सराव असेल ते कुठेतरी विद्यार्थी विसरलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांना ते होत नाही। दुसरी गोष्ट, स्वतः विद्यार्थी जर बघायला गेलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आहे, पण ते प्रत्येक वेळेस टीचर पर्यंत नाही पोहोचू शकत। आणि एज्युटेक 24 तास त्यांच्यासाठी अवेलेबल आहे, म्हणजे एनी टाइम कधी पण त्यांना प्रश्न पडू एज्युटेक त्या टायमाला त्यांना स्कॅन करून त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना मिळतं। त्याच्यामध्ये मॅथ, सायन्स, इंग्लिश आणि हिंदी हे सेमीसाठी विषय, सीबीएसई साठी मॅथ, सायन्स आहेत आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम साठी मॅथ, सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि मराठी हे विषय हे घ्यायचं असेल तर तुम्ही एज्युटेक जे काही आमचे एज्युटेक मधून काम करणारे लोक आहेत किंवा एज्युटेक ज्या विद्यार्थ्यांनी घेतले त्यांच्या सोबत जर तुम्ही संपर्क केला किंवा एज्युटेक मध्ये आज नांदेडमध्ये भरपूर सारे लोक एज्युटेकच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करतात, त्यांच्यासोबत जरी संपर्क केला किंवा आज जे काही भाऊने हा रोजगार मेळावा ठेवला होता त्याच्यामुळे भाऊ सोबत जरी संपर्क केला तरी तुम्हाला ही याची पूर्ण माहिती किंवा हे भेटू शकते। 1 वर्षासाठी याच्यामध्ये सीबीएसई बोर्ड आहे, मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, त्याच्यानंतर आपलं जे काही 1ली ते 5वी पर्यंत सप्लिमेंटरी पॅकेज म्हणून आपण ऑल ओव्हर विद्यार्थ्यांसाठी देतो बोर्डसाठी। याच्यामध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे QR कोड आहेत। पहिलं जर QR कोड स्कॅन केला तर टॉपिक वाईज प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्यांना आहेत। त्याच्यानंतर सेकंड QR कोड आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्न आणि उत्तर। थर्ड QR कोड आहे ज्याच्यामध्ये मुलांना टेस्ट ही पण होते आणि आपण त्यांना लाईव्ह क्लास असं या एज्युटेकच्या माध्यमातून देतो। त्याची प्राइस जर पाहायला गेलं तर सर्वसामान्य माणूस जे एका विषयासाठी बाहेर मार्केटला पैसे खर्च करतात तेवढ्या पैशामध्ये म्हणजे वर्षाचं पॅकेज आपलं 1ली ते 8वी पर्यंत 7,999 मध्ये, 9वी 10वीचं पॅकेज 14,999 मध्ये वर्षभराचं पॅकेज। विद्यार्थ्यांना किंवा पालकांना एकच आव्हान असेल की आज विद्यार्थ्यांसाठी जर बघायला गेलं तर क्वालिटी एज्युकेशन जर घ्यायचं असेल तर एज्युटेक शिवाय पर्याय नाही, कारण व्हिज्युअलायझेशन थ्रू एज्युकेशन म्हणजे आपण जे म्हणतो डिजिटलीकरण, पण डिजिटली एज्युकेशन सर्वसामान्य माणसासाठी राहिलेलं नाही आणि एज्युटेकनं ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य फॅमिलीसाठी डिजिटल एज्युकेशन एज्युटेकनं आणलेलं आहे। तर एकच विनंती असेल पालकांना की एज्युटेकचं क्वालिटी एज्युकेशन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि पालकांनी ते घेतलं पाहिजे। आतापर्यंत मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्यातले आपले हे जे 7-8 जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आपल्याकडे आहे आणि ऑल ओव्हर एज्युटेकचं जर पाहायला गेलं तर जवळपास 80,000पेक्षा जास्त विद्यार्थी एज्युटेकच्या माध्यमातून आज एज्युकेशन घेत आहेत महाराष्ट्रात। एज्युटेकची स्थापना मूळतः या बेसवर झाली की सर्वसामान्य माणूस आज पैशाच्या आर्थिक व्यवहारामुळे किंवा पैशाच्या अभावामुळे सर्वसामान्य माणूस क्वालिटी एज्युकेशन आपल्या मुलांना देण्याची इच्छा असूनही देऊ शकत नाही। त्याच्यामुळं या एज्युटेकची स्थापना त्या बेसवर झाली। आज या एज्युटेकमध्ये काय मिळतंय तर एक डिजिटल आणि फिजिकलचं कॉम्बिनेशन करून चांगलं क्वालिटी एज्युकेशन त्याच्या बजेटमध्ये त्याला परवडेल अशा किमतीमध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करतो। एक वेगळी संकल्पना जी प्रत्येकाच्या फॅमिलीसाठी खूप गरजेची आहे, मला वाटते
आज एज्युटेकने एक वेगळी क्रांतीची सुरुवात केली. त्याचं कारण का सर्वसामान्य माणूस शिक्षणापासून आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन देण्याच्या हेतूनं खेड्यातून शहराकडे येतात आणि शहराकडे मोठमोठे ट्युशन, मोठमोठ्या शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकतात, मोठी मोठी फीस भरतात, तरी पण त्यांच्या मेन बेसिक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना मिळत नाही. त्यामुळं या एज्युटेकमध्ये एक प्रॉपर आणि त्यांना आवडेल अशा भाषेमध्ये, आवडेल अशा व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण त्यांना एज्युकेशन देतो. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक व्हिज्युअलायझेशन थ्रू त्यांना अंडरस्टँडिंग हा पार्ट कम्प्लीट करतो, रीडिंग पार्ट कम्प्लीट करतो, त्याच्या रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा आपण विद्यार्थ्याची प्रॉपर आपल्या बुक्समध्ये, जे की स्मार्ट बुक आणि वर्क बुकचं कॉम्बिनेशन आहे, त्या बुकमध्ये करून देतो. त्यानंतर एक्स्ट्रा क्वेश्चनची त्यांची तयारी, त्यानंतर प्रॉपर पद्धतीने असेसमेंट टेस्ट आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह सेशन पण खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना देतो. यामध्ये एकच होते, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता 100% वाढते यात काही शंकाच नाही.